हाय, हॅलो, ब्युटिफुल फॅमिली. आज आपण कार्डमध्ये बघूयात की कोणते कार्ड्स तुमच्यासाठी येत आहेत. तर सपोर्टचं कार्ड आलेलं आहे आणि याचा अर्थ तुम्हाला तुमच्या फॅमिलीकडनं किंवा तुमच्या वेगवेगळ्या जसं की तुमचे कलिग्स असतील किंवा जिथे तुम्ही काम करतात, फॅमिली असेल किंवा बरेचसे फ्रेंड्स असतील, त्यांच्याकडनं सपोर्ट मिळणार आहे. जेव्हा हे सपोर्टचं कार्ड येतं, त्यावेळेस आपली अडकलेली कामं किंवा जिथून कुठून सपोर्टची अपेक्षा तुम्हाला होती, तिथून तुम्हाला सपोर्ट हा मिळणार आहे, असं दिसत आहे. पण त्याच्यासाठी तुमचं सोशल सर्कल किंवा काय जे असेल त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. त्याच्यासाठी जे काही तुमचे एफर्ट्स असतील ते टाका. कारण सपोर्ट हा असाही मिळत नसतो. तुम्हाला पण त्याच्यासाठी काही ना काही द्यावं लागतं तेव्हा सपोर्ट मिळतो. आणि जर इन केस तुम्ही तुमच्या जे काही व्यक्ती असतील ज्यांच्याकडनं सपोर्ट तुम्ही एक्सपेक्ट करत असाल, त्यांना भरभरून काही दिलेलं असेल, तर नक्कीच तुम्हाला हा सपोर्ट कामी करणार आहे आणि काम येणार आहे. सपोर्ट तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे. आणि जसं की दिसत आहे बघा, सगळे एकसाथ चालत आहेत. त्याच्यामुळे जे काय आहे विरोधक किंवा कोणी तुमच्यावर कुरघोडी करणार नाही, असं देखील दिसत आहे. कारण जेव्हा सपोर्ट असतो ना आपल्या लोकांचा, त्यावेळेस विरोधक तेवढे कुरघोडी करू शकत नाहीत. त्यामुळे सपोर्टचं जेव्हा कार्ड येतं तेव्हा खूप छान कार्ड असतं. आणि आजच्या दिवशी सपोर्टचं कार्ड आलेलं आहे, तर क्लेम करायला अजिबात विसरू नका. सपोर्टचं कार्ड तुमच्या सगळ्यांसाठी सपोर्ट मिळत आहे. युनिव्हर्स देखील त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट करत आहे, हे देखील विसरू नका. कदाचित हा युनिव्हर्सचा देखील तुम्हाला सपोर्ट असू शकतो. सपोर्ट युनिव्हर्स तुम्हाला वेगवेगळ्या रूपात देऊ शकतं. फ्रेंड्स, आई-वडील, तुमची मुलं किंवा तुम्ही जिथे कुठे अगदी लोनसाठी अप्लाय केलेलं असेल किंवा कलिग्स, ह्या सगळ्या गोष्टींकडून तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. फक्त क्लेम इट करायला अजिबात विसरू नका. जेव्हा क्लेम करतात ना, त्यावेळेस ती एनर्जी तुम्हाला सपोर्ट करते. त्यामुळे सपोर्ट करायला अजिबात विसरू नका.